हॅलो, गुड आफ्टरनून फ्रेंड्स. माझं एक मॅनिफेस्टेशन होतं की अयोध्येचं मंदिर जेव्हा ओपन होईल तेव्हा रामाच्या दर्शनाला नक्की जायचं. आणि मी माझे कोल्हापूरमध्ये बरेच फ्रेंड्स आहेत, नातेवाईक आहेत. त्या सर्वांनी मला मधुचंदा ट्रॅव्हल्स या पर्यटन संस्थेचं नाव सजेस्ट केलेलं, कारण त्यांनी मला सांगितलं की आम्ही त्यांच्याबरोबर बऱ्याच ट्रिप्स केलेल्या आहेत आणि खरोखरच त्यांची सर्व्हिस अतिशय उत्तम आहे, तुम्ही एकदा ट्राय करा. त्याप्रमाणे मी ठरवलं की मधुचंदाकडूनच आपण आपलं बुकिंग करायचं. दुरांतो एक्सप्रेसपासून आमचा हा प्रवास सुरू झाला. प्रयागराज, त्याच्यानंतर अयोध्या आणि काशी या ठिकाणी आम्ही व्हिजिट केल्या. शरयू नदीचं दर्शन घेतलं, गंगेचं दर्शन घेतलं, त्रिवेणी संगमाचं दर्शन घेतलं. आणि त्यावेळेला ह्या लोकांनी ज्या माहिती आम्हाला दिली, यांनी आम्हाला उतरवलेली हॉटेल्स इतकी सुंदर होती. कुठल्याच गोष्टीमध्ये तक्रार करण्यासारखं काहीही नव्हतं. त्यांचं कॅटरिंग एकदम अमेझिंग आहे, त्यांचं फूड एकदम छान आहे, त्यांचा स्टाफ तर इतका छान आहे मधुचंदाचा की ते लोक इतके कॉपरेटिव्ह आहे. खरंच त्यांना सोडून यावं असं वाटत नव्हतं. इतका आमच्या सगळ्यांचा इतका म्हणजे जो अनुभव म्हणतात तो अतिशय सुंदर होता. आणि हा 8 दिवसांचा जो प्रवास आहे ना, तो इतका मेमोरेबल झाला. आज राष्ट्रीय पर्यटन दिनाच्या निमित्तानं मला ही एक छोटीशी आठवण तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटली. तुम्हीसुद्धा नक्की एकदा त्यांना जॉईन व्हा मधुचंदाला आणि बघा तुमचे ट्रिप्स जे काही खर्च करताय, पैसे खर्च करताय ट्रिपसाठी, त्याचं एक तुम्हाला नक्की समाधान मिळून जाईल की खरोखरच छान संस्थेबरोबर आपण जुडले गेलो. थँक्यू सो मच. माझ्या व्हिडिओजला फॉलो करा, माझ्या यूट्यूबला चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.